सोनम वांगचुक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना एक महत्त्वाचं आवाहन केलंय। देशाला 2047 पर्यंत सन्माननीय राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर नेते निवडण्याच्या पद्धतीत शांततापूर्ण क्रांती घडवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। पड़ोसी देश जो हमसे पीछे थे या बराबर के थे वो आज मीलों दूर निकल चुके हैं हमसे। बड़े देशों की बात न करें, थाईलैंड, मलेशिया, इंडोनेशिया, यहां तक कि श्रीलंका और बांग्लादेश भी हमसे आगे हैं अगर प्रति व्यक्ति आय पर कैपिटा जीडीपी की बात करें तो। और अगर ऐसा ही चलता रहा तो 2047 में हम विकसित देश नहीं बल्कि दुनिया के बाजार में मुंह दिखाने लायक भी नहीं रहेंगे। आप लोगों को मैं बधाई देना चाहता हूं एक तरफ कि आप लोगों ने परिवर्तन चाहा, बदलाव चाहा, पिछले 2 महीनों में आंदोलन किए और बदलाव आया भी। शिक्षा मंत्री ने इस्तीफा दिया, मगर जो अगले शिक्षा मंत्री आए उनसे भी कोई चमत्कार होता नहीं दिखता। और जब तक शिक्षा पिछड़ी रहेगी देश का भविष्य भी पिछड़ा ही रहेगा। राज्यात लवकरच महाआधार सुरू होणार असून एकात्मिक डिजिटल ओळख व्यवस्था सुरू होणार आहे। महाआयडीमुळे सरकारी सेवांचा लाभ घेणं आता सोपं होईल। कागदपत्रांच्या कटकटीतून नागरिकांची सुटका होणार आहे। राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी राज्य सरकारकडून महाआयडी ही एकात्मिक डिजिटल ओळख व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे। आधारचा समावेश असलेल्या या डिजिटल ओळख क्रमांकाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सरकारी योजना, सेवा, अनुदान आणि प्रमाणपत्रांसाठी वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज भासणार नाहीये। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आहे। नाशिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। नाशिकमध्ये यापूर्वीही 4.3 आणि 3.3 रिश्टर स्केलचे धक्के नोंदवले गेले होते। त्यामुळे प्रशासनाकडून परिसरातील भूकंपीय हालचालींवर लक्ष ठेवलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।